तुम्हाला पण गाजरच्या गोड रेसिपी खाऊन कंटाळा आलाय का? ही रेसिपी आज तुमच्यासाठीच. तर इथे स्वागत आहे माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आज आपण गाजर आणि मटरची एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी 3 गाजर घेतलेत आणि 1 वाटी मटर घेतलेत आणि एक गाजर सोलून स्वच्छ धुवून घेतलेत. आपण यांना काय आज आपण किसून वगैरे नाही घेणार, तर कट करून मिक्सर मधनं फिरून घेऊ. इथे सगळे गाजर कट करून झालेत आणि इथे मी मिक्सरचा जार घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण हे फिरून घेणार आहोत. इथे मिक्सर मधनं फिरून झालाय आणि तुम्ही पाहू शकता छान असा बारीक हे करून घेतलाय. जास्त मोठं जाड ठेवलेला नाहीये. आपल्याला रेसिपी मध्ये टाकण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलीये स्वच्छ धुवून आणि ती पण बारीक कट करून घेतेय. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा. तर इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे ना, त्याच्यामध्ये 2 चमच भर इतकं तूप टाकून घेऊया. आणि आपण जो गाजर मिक्सर मधनं फिरून घेतलाय तो टाकून घेणार आहोत. 2 मिनिट आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवून त्याला परतून घ्यायचा आहे. स्लो गॅस मध्ये त्याला जास्त पाणी सुटलं जाईल, तर मोठ्या गॅसवरच आपण असं परतून घ्यायचं. गाजर परतून झालाय तर आपण लगेचच त्याच्यामध्ये जे मटर घेतलेत ते पण टाकून घेऊया आणि यांना पण सगळं मिक्स करून आपण छान असं 2 मिनिटं परतून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये 1 चमच अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतेय आणि ती पण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट परतून झाली तर लगेच थोडेसे मसाले टाकून घेऊया. इथे 1 ते 1.5 चमच मी लाल तिखट टाकतेय आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमच भर मी मॅगी मसाला टाकते. तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालेल. चवीपुरतं मीठ आणि कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर. हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या गाजर आणि मटरच्या याच्यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपण हे 10 मिनिटं याला शिजून घेऊया. आणि याच्यात पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाहीये, कारण गाजरला ऑलरेडी पाणी सुटतंय. इथे 5 मिनिटं झालेत, आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता 5 मिनिटातच बऱ्यापैकी गाजर शिजलाय आणि मटर पण. अजून 2 मिनिटं आपण याला करून घेऊया आणि सुगंध तर छानच येतोय. तर 2 मिनिटं आपण अजून त्यांना शिजून घेऊ. इथे 2 मिनिटं झालेत आणि मी गॅस पहिला बंद करतेय आणि सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता आपण थोडीशी पावभाजी मॅशरनी मॅश करून घेऊ. तुम्ही बघू शकता छान मॅश होतात. हे सगळं व्यवस्थित मॅश करून झालंय, तर थंड करून घेऊया. आता भाजी थंडी होते तोपर्यंत आपण बाकीचं तयारी करून घेऊया. तर इथे मी परात घेतल्याने त्याच्यात आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी गव्हाच्या पिठातच बनवते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैद्याचं पीठ पण घेऊ शकता. मी 2 वाटी पीठ घेतलंय. याच्यात मी तुम्हाला 2 प्रकारच्या रेसिपी दाखवणार आहे आणि मग नंतर तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणती आवडते ती. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार. छान असं कडकडूत गरम केलेला 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊया. आणि आता आपल्याला हा कणिक मळून घ्यायचा आहे. कणिक आपल्याला आपण जसे चपात्यांना कणिक मळतो त्याच पद्धतीचा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे, थोडं थोडं पाणी टाकून. आणि ही रेसिपी इतकी जबरदस्त होते की तुम्ही नेहमी बनवून खाणार. मटरच्या सीझनची किंवा गाजरच्या सीझनची वाट बघणार नाहीये, इतकी मस्त रेसिपी होते. इथे कणिक छान मळून झालाय आणि जसं आपण चपात्यांसाठी मळतो त्याच पद्धतीचा मी मळून घेतलाय.
आता मी तो झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. तर इथे कणिक ठेवून आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बनवून घेतलेली भाजी पण थंडी झालेली आहे. तर तर पुन्हा मी थोडा हा कणिक मळून घेते आणि याचे आपल्याला अर्ध मी कणिक दुसऱ्या रेसिपीसाठी साईडला ठेवते आणि याचे आपल्याला समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. छोटे छोटेच करून घ्यायचे, जास्त मोठे नाही करायचे. आणि ते सगळे गोल गोल करून मी ठेवून घेतले. इथं पाहू शकता यासारखे पेड्यांसारखे मी याच्या गोल गोल करून घेतलेत. आणि आता याची वाटी बनवून घ्यायची. जसं आपण मोदक बनवण्यासाठी वाटी बनवतो आणि त्याच्यात सारण भरतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं, ही भाजी टाकून. आणि तसंच हे अंगठ्याने ही भाजी दाबून घ्यायची आणि याची वाटीची तोंड हा बंद करून घ्यायचा आणि हाताच्या तळ हातांवरती ही गोल हात दाबून याची पुरी सारखी किंवा कचोरी, तुम्ही याला ह्या रेसिपीला काय नाव देणार ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर असं करून घ्यायचं आणि याला जास्त पातळ करायचं नाही, हे जाडच ठेवायचे आहे. आणि जर तुम्हाला जाड वाटत असेल तर अंगठ्याने पुन्हा हिला अशी प्रेस करून करून तिला थोडीशी आपण पातळ करून घेणार, इतकी जाड ठेवायची आहे. तर मी याच पद्धतीने सगळ्या करून घेते. तर या प्रकारची आपल्याला पुरीसारखी ही बनवून घ्यायची आहे. तर मी अजून एक बनवून दाखवतेय आणि मी भाजी भरलीये. त्या अंगठ्याने ही भाजी अशी हात दाबून घ्यायची आणि साईडच्या कडा बंद करून आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचंय ना, हातावरती तळ हातावरती ती दाबून घ्यायची, म्हणजे छान अशी पुरी सारखी तयार होते. तर या पद्धतीने मी सगळं आता बनवून घेते. आणि मार्केटमध्ये जेव्हा असे छान लाल लाल गाजर येतात तेव्हा आपण नेहमीच गाजर हलवा किंवा गाजर बर्फी नाही बनवू शकत, तर काहीतरी असं मस्त चटपटीत पण बनवू शकतो. तर ही रेसिपी एकदम नवीन आहे, पौष्टिक रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा मैदा किंवा काही वापरलेला नाहीये. इथे सगळ्या ह्या बनून झालेल्या आहेत आणि एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आणि तेल पण छान गरम झालेलं आहे. तर आपण एक एक पुरी याच्यामध्ये सोडून घेणार आणि कढईमध्ये जेवढ्या बसणार तेवढ्याच सोडायच्या आहेत. 2 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण ह्या पुऱ्या उलट करून घेऊया आणि उलट करून पुन्हा आपण त्याला 2 मिनिटं तशाच ठेवणार आहोत. आणि नंतर उलट पुलट करून आपण त्यांना छान अशा गोल्डन कलर वरती मी तळून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी एक प्लेट घेतलेली, त्याच्यामध्ये मी काढून घेते आणि त्याच पद्धतीने मी बाकीच्या पण ह्या तळून घेतेय. आणि घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपण ही रेसिपी बनवतो. तुम्ही बघू शकता किती रंग पण सुंदर आलेला आहे. आणि इथे आपला पहिला पदार्थ तयार झालेला आहे. तर याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी पण बनवू शकता, टोमॅटो केचप. तर मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी झालेत ते. आवाज ऐकू शकता. तर वरतून छान क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ अशा आपल्या गाजर आणि मटरची ही कचोरी किंवा पुरी तयार झालेली आहे. एक तोडून पण दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आतपर्यंत तिच्या भाजी मस्त भरपूर भरलेली आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये भेटणारा समोसा आणि कचोरी खाणार नाही, इतकी जबरदस्त ही कचोरी तयार होते. तर या पद्धतीने एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगा. तर इथे मी तो कणिक पुन्हा थोडासा मळून घेतलाय, त्याचे पण मी समान आकाराचे गोळे करून घेते. आता मी थोडे मोठेच गोळे करून घेते आणि त्यांना पुन्हा आपल्याला अशीच वाटी बनवून घ्यायची आहे. आणि यांच्या वाट्या बनवून घेते आधी. इथे 4 यांच्या वाट्या मी बनवून घेतलेत. आता याच्यामध्ये पण हा सारण भरायचा आहे आपल्याला आणि सेम मोदक जसे बनवतो तसेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याची पुरी किंवा कचोरी न बनवता आपण याचं पराठा बनवणार आहोत. आणि सहज कुणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे आणि परफेक्ट मेजरमेंट पण सांगितलेलं आहे. तर पोळीपाटावर थोडासा पीठ टाकून, कोरडा पीठ टाकून आपण ही पराठा हा लाटून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता एकदम सहज लाटता येतो, अजिबात फुटत वगैरे नाहीये.
तर आणि आपण चपाती ठेवतो तेवढीच जाड आपल्याला ठेवायची आहे. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त जाड पण नाही. आता गॅसवर मी तवा ठेवलेला, त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेतेय. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता. आणि याला 2 मिनिटं शेकून घ्यायचा आणि लगेचच आपण पलटी उलट करून घेणार. तर इथे मी दुसरा पण पराठा लाटून घेतेय. आता 2 मिनिटं झालेत आणि मी आता उलट करून घेतेय. उलट केल्यानंतर आपण त्या साईडनं मस्त असं तूप लावून घ्यायचा आणि असं भरपूर तूप लावलेला पराठा गरम गरम खायला खूप जबरदस्त लागतोय. तर मी दोन्ही साईडनं असं मस्त तूप लावून घेते आणि त्याला छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने मी आता दुसऱ्या बाकीच्या पण करून घेणार. नाही तर तुम्ही पाहू शकता इथे आपला पहिला पराठा तयार झालेला आहे. तो एका मी जाळी घेतलेली त्याच्यामध्ये काढून ठेवते. तर इथे दुसरा पण पराठा आपला लाटून झालेला आहे, तो पण तव्यात टाकून घेतलाय आणि त्याला पण 2 मिनिटानंतर आपण असा तूप लावून घ्यायचा आणि पुन्हा त्याला उलट करून दोन्ही साईडनं तूप लावून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा. तर याच पद्धतीने मी सगळे इथे पराठे आपले तयार झालेले आहेत. आणि पहिली रेसिपी कचोरी पण तयार आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चवीला तर खूपच अप्रतिम आहे. तर मी हा पराठा तोडून दाखवते तुम्हाला. छान असा एकदम मऊ लुसलुशीत आणि आतपर्यंत त्याचं सारण भरलेला आहे. तर इथे भाजीची गरज नाही किंवा कोणती चटणीची किंवा टोमॅटो केचपची गरज नाही. इतका जबरदस्त हा पराठा होतो आणि तुम्ही तो नुसताच असा खाऊ शकता आणि लहान मुलंही आवडीने खातील, इतका जबरदस्त हा पराठा तयार होतो. आणि ह्या 2 पदार्थांपैकी तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि नावही सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. तर शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.